नेटवर्क प्रॉब्लेम मुळे मी लेफ्ट झालो होतो. ठीक आहे. मी स्क्रीन शेअर करतो. श्रुती, आवाज येतोय माझा? करिश्मा, माझा आवाज येतोय? हो सर. स्क्रीन दिसते? हो सर, दिसते. ठीक आहे. तर बेसिक कन्सेप्ट इन थर्मोडायनामिक्स आपण पाहत होतो. आपण मागच्या लेक्चरला काही व्हिज्युअलाइज काही पिक्चर्स दाखवून तुम्हाला ओपन सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम आणि क्लोज सिस्टीम चे एक्झाम्पलचे काही पिक्चर्स दाखवून तुमचे कन्सेप्ट त्या ठिकाणी थर्मोडायनामिक्स इक्विलिब्रियम म्हणजे काय याबद्दल आपण ते पीपीटी पाहणार आहे. त्या पीपीटी वरही काही जे कन्सेप्ट आहेत ते आपल्या क्लिअर होतील आणि तुम्हाला नोट्स पण मी पीडीएफ फाईल मध्ये गुगल क्लासरूमला टाकणार आहे. तर हळूहळू आपण थर्मोडायनामिक्स मीन्स थर्मो मीन्स हीट आणि डायनामिक्स इज द ट्रान्सफर ऑफ. तर thermodynamics is the branch of physics. It deals with heat and transfer of motion. तर हीट ट्रान्सफर होते. थर्मोडायनामिक्स मध्ये हीट इज ट्रान्सफर. तर when system is not influenced in any way by its surroundings. जर आपण पीपीटी मध्ये पाहिलं की एखादी सिस्टीम असेल विच इज नॉट इन्फ्लुएन्स इन एनी वे बाय सराउंडिंग, त्याच्या सराउंडिंगने कोणताही त्या सिस्टीमवर परिणाम होत नसेल तर त्या सिस्टीमला म्हणायचं आयसोलेटेड सिस्टीम. अ सिस्टीम इज सेड टू बी स्टेट ऑफ इक्विलिब्रियम इफ अ चेंज A system is said to be in state of equilibrium if a change of state. A system is said to be in state of equilibrium if a change of state cannot take place while the system is subjected to interaction with its surrounding. ती सिस्टीम तिच्या सराउंडिंग मुळे त्या ठिकाणी तिची स्टेट चेंज होत असेल तर और सिस्टीम टू बी इक्विलिब्रियम विथ इट्स सराउंडिंग. म्हणजे आपण त्या ठिकाणी बॉक्स दाखवले होते ॲडियाबॅटिक वॉल आणि डायथर्मिक वॉल. ॲडियाबॅटिक वॉल मधून हीट कॅनॉट ट्रान्सफर, डायथर्मिक वॉल मधून हीट ट्रान्सफर होते. जर आपण बाहेरची वॉल आउटर वॉल जर आपण एक्सचेंज केली तर सराउंडिंगची जे टेम्परेचर आहे ते सराउंडिंगचे टेम्परेचर आतमधल्या सिस्टीम्सला मिळतं. तर त्याच्या सराउंडिंगच्या थर्मल इक्विलिब्रियम मध्ये. फॉर सिस्टीम टू बी इक्विलिब्रियम विथ इट्स सराउंडिंग देअर मस्ट नॉट बी एनी अनबॅलन्स पोटेन्शियल which can promote to change the state of system, which can promote to change the state of system. State of system means बाहेरच्या सराउंडिंगचे टेम्परेचर आतमधल्या सिस्टीमला येतं, आतमधलं टेम्परेचर बाहेर जातं, म्हणजे त्या सिस्टीमची स्टेट जी आहे ती चेंज होते. which can promote to change the state of system. The unbalanced potential may be, कोणते कोणते अनबॅलन्स पोटेन्शियल्स असतील मी त्या दिवशी सांगितले होते. मेकॅनिकल, केमिकल, थर्मल, इलेक्ट्रिकल हे अनबॅलन्स पोटेन्शियल्स असतील.
हे अनबॅलन्स पोटेन्शियल एखाद्या सिस्टीमवर अप्लाय झाले तर ते अनबॅलन्स पोटेन्शियल त्या सिस्टीमशी जोपर्यंत मॅच होत नाही तोपर्यंत ती सिस्टीम त्याच्या मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये येत नाही, थर्मल इक्विलिब्रियम मध्ये येत नाही किंवा इलेक्ट्रिकल इक्विलिब्रियम मध्ये येत नाही किंवा केमिकल इक्विलिब्रियम मध्ये येत नाही. द अनबॅलन्स पोटेन्शियल मे बी mechanical, chemical, thermal and electrical. Thus the system is said to be thermodynamic equilibrium if it is in mechanical equilibrium, chemical equilibrium, thermal equilibrium and electrical equilibrium. तर बेसिक टर्म आहे की आयसोलेटेड सिस्टीम, क्लोज सिस्टीम आणि ओपन सिस्टीम. या टर्म्स आपण अगोदर शिकलो. आपल्याला ह्या कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर आपल्याला पुढचे आर्टिकल समजतील. म्हणून मी अगोदर ते पीपीटी घेतलं. ते पीपीटी सुद्धा सगळे तुमच्या सिलेबसचेच आहेत, परंतु तुम्हाला नोट्स देताना हे डिटेल मध्ये मला द्यायचे आहेत. तर याच्यात आपण मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय, when there is no unbalanced force acting on any part of system. मी एक मोटरसायकलचे इंजिनचे एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला. when there is no unbalanced force acting on any part of system or the system as a whole. होल म्हणजे एक इंजिन घेतलं आपण, त्या इंजिनला एका साईडला पिस्टन लावलेलं आहे, बरोबर. when there is no unbalanced force acting on any part of system or the system as a whole, it is said to be in state of mechanical equilibrium. When these conditions are not satisfied, the change of state will take place until mechanical equilibrium is reached. म्हणजे काय, तर ते पिस्टनची जी मुवमेंट आहे ती कंटिन्युअसली पिस्टन पुढे मागे होईल आणि आतमधले जे गॅस मॉलिक्युल्स आहेत ते एक्सपांड होतील, कॉम्प्रेस होतील, एक्सपांड होतील. मग त्या मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये ते आतमधले सिस्टीम, एक इंजिन आहे मोटरसायकलचे जे इंजिन आहे त्याच्या आतमध्ये गॅस मॉलिक्युल्स असतील आणि त्याला बाहेरून जे पिस्टन आहेत ते पुढे मागे पिस्टनची मुवमेंट काय होते, मेकॅनिकल होते. मेकॅनिकल मुवमेंट त्या ज्या आतमधले गॅस मॉलिक्युल्स आहेत त्याच्यावर केव्हा होईल, जोपर्यंत ते एकमेकांच्या थर्मल इक्विलिब्रियम मध्ये येत नाही, मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये येत नाही. तर काय म्हटलंय, when these conditions are not satisfied, म्हणजे when there is no unbalanced force acting on any part of system or the system as a whole, it is said to be state of mechanical equilibrium. When these conditions are not satisfied, म्हणजे मेकॅनिकल कंडिशन मध्ये असतील परंतु जर सुरुवातीला पिस्टन हालतच नसेल, पिस्टन एकाच जागेवर उभं असेल, तर मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये येतील का ते, नाही. when these conditions are not satisfied, the change of state will take place until mechanical equilibrium is reached. सेकंड कन्सेप्ट आहे थर्मल इक्विलिब्रियम. याच्यावरून तुम्हाला अजून जास्त क्लिअर होईल. चॅट बॉक्स मध्ये काय लिखताय, हा प्रेझेंटी टाकले ना, नवीन ऍड झालेत, ठीक आहे. दुसरी कन्सेप्ट आहे थर्मल इक्विलिब्रियम. when there is no temperature difference between the parts of the system, सिस्टीम क्लोज सिस्टीम असेल, ओपन सिस्टीम असेल किंवा आयसोलेटेड सिस्टीम असेल, when there is no temperature difference. आता तिघ प्रकारच्या सिस्टीम घेऊ आपण. त्या पीपीटी मध्ये आपण तिघ ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम असं कन्सेप्ट पाहिली. when there is no temperature difference, तर मी रूमचं एक्झाम्पल सांगितलं होतं. रूम मध्ये आपण आलो तर रूमचं जे टेम्परेचर असतं त्या टेम्परेचरशी आपली बॉडी मॅच होते, पण त्याला थोडा वेळ लागतो. आपण जर उन्हातून आलो आणि रूम मध्ये सावली असेल तर सावलीचं जे टेम्परेचर आहे, उन्हातून आल्यानंतर आपल्या बॉडीचे टेम्परेचर जास्त असतं, रूम टेम्परेचर कमी असतं. परंतु आफ्टर सम टाइम 5 मिनिटं, 10 मिनिटं, 20 मिनिटानंतर आपली बॉडी आणि रूम टेम्परेचर कसं होऊन जातं, सेम होऊन जातं. म्हणजे काय झालं, त्या रूम मध्ये टेम्परेचर डिफरन्स आपला बॉडीच्या आणि रूमच्या टेम्परेचर डिफरन्स आला का, नाही आला. when there is no temperature difference between the parts of the system, तर between the parts of the system एक रूम जी ती एक सिस्टीम आहे and its surrounding आणि तिचं सराउंडिंग, it is said to be state of thermal equilibrium. म्हणजे आपण ही सिस्टीम आहे, त्या सिस्टीम मध्ये आपण एक पार्ट आहे, आपण म्हणजे रूम एक सिस्टीम आहे, त्याच्यामध्ये आपण पार्ट आहेत, आपण बसलोय तर रूमचे टेम्परेचर आपल्या बॉडीला येईल. म्हणजे आपण आपल्या रूम टेम्परेचर आणि आपल्या बॉडीच्या टेम्परेचर मध्ये कोणताच डिफरन्स नसेल, म्हणजे आपण दोघं
एकमेकांच्या कशामध्ये आलो तर थर्मल इक्विलिब्रियम मध्ये आलो. देर इज नो टेम्परेचर डिफरन्स between the parts of system and its surrounding. It is said to be state of thermal equilibrium. When the temperature of all parts of system and its surrounding are not same. म्हणजे आपण ज्या वेळेला उन्हातून रूम मध्ये आलो त्यावेळेला आपल्या बॉडीचे टेम्परेचर जास्त असतं, बरोबर. काय म्हटलं, when the temperature of all parts of the system and its surroundings are not same, the change of state will take place. Change of state will take place म्हणजे काय तर रूमचे टेम्परेचर आणि आपल्या बॉडीचे टेम्परेचर याच्यामध्ये चेंज असतो, डिफरन्स असतो सुरुवातीला. आफ्टर सम टाइम दे बिकम्स सेम टेम्परेचर. म्हणून द चेंज ऑफ स्टेट विल टेक प्लेस अंटिल थर्मल इक्विलिब्रियम इज रिच्ड. थोड्या वेळानंतर बॉडीचे टेम्परेचर आणि रूमचे टेम्परेचर हे सारखंच येणार आहे, दोघांमध्ये डिफरन्स राहणार नाही, म्हणून त्याला म्हणायचं थर्मल इक्विलिब्रियम. तर परत एक एक्झाम्पल घेतलंय. when the system is brought in contact with the surrounding through an adiabatic or insulating wall, no change in properties are observed. If the system is brought in contact with surrounding through diathermic wall, then it is observed that the thermodynamic quantities change initially with time and after some time they remain constant. तर adiabatic wall आणि diathermic wall आपण मागच्या लेक्चरला पीपीटी मध्ये दाखवलेल्या होत्या. डायथर्मिक वॉल कोणाला म्हणायचं, ज्या वॉल मधून हीट कॅन बी पास थ्रू इट, तिला डायथर्मिक वॉल म्हणायचं. आणि ॲडियाबॅटिक वॉल कोणाला म्हणायचं, ज्या वॉल मधून हीट कॅनॉट पास थ्रू इट. आपण त्या ठिकाणी 3 बॉक्स दाखवलेले होते, ए बी सी अशा 3 सिस्टीम दाखवल्या होत्या. त्याच्या बाहेरची जी वॉल होती ती ॲडियाबॅटिक वॉल होती, म्हणजे आतलं टेम्परेचर बाहेर जाणार नाही, बाहेरचं सराउंडिंगचे टेम्परेचर आतमध्ये जाणार नाही. आणि बी आणि ए बी सी ला जोडणारी जी ती डायथर्मिक वॉल होती, डायथर्मिक वॉल मध्ये हीट कॅन बी पास. ए पासून बी पर्यंत जाईल, ए पासून सी पर्यंत जाईल, किंवा सी चे टेम्परेचर ए ला जाईल, बी चे टेम्परेचर ए ला जाईल. तर ती फिगर पुन्हा आपण या ठिकाणी ए आणि बी अशा 2 सिस्टीम घेतलेल्या आहेत. The system is said to be thermal equilibrium with the surrounding. A state of thermal equilibrium is characterized by the restricted values of the coordinates. मी मागच्या लेक्चरलाही सांगितलं की थर्मोडायनामिक कोऑर्डिनेट्स कोणते कोणते आहेत, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. काय थर्मोडायनामिक कोऑर्डिनेट्स आहेत. The state of thermal equilibrium is characterized by restricted values of the coordinates and they are connected by the equation of state. Equation of state आपलं 11वीला किंवा 12वीला झालेलं आहे तुमचं. PV is equal to RT. त्या ठिकाणी PV is equal to nRT. The corresponding function relation is function of PV is equal to 0. The function of P आणि V इज इक्वल टू 0. या ठिकाणी टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं. थर्मल इक्विलिब्रियम मध्ये काय आहे, आपलं बॉडीचे टेम्परेचर आणि रूम टेम्परेचर कसं असतं, कॉन्स्टंट राहतं. म्हणून काय चेंज होतं, फक्त प्रेशर आणि व्हॉल्यूम. थर्मल इक्विलिब्रियम मध्ये काय चेंज होतं, फक्त प्रेशर आणि व्हॉल्यूम चेंज होतो. म्हणून इज अ फंक्शन ऑफ प्रेशर. द करस्पॉन्डिंग फंक्शन रिलेशन इज अ फंक्शन ऑफ प्रेशर व्हॉल्यूम इज इक्वल टू 0. दिस रिलेशन इज कॉल्ड इक्वेशन ऑफ कन्स्ट्रक्शन फॉर अटेन थर्मल इक्विलिब्रियम. थर्मल इक्विलिब्रियम अटेन करण्यासाठी, कारण या ठिकाणी प्रेशर आणि व्हॉल्यूम चेंज होईल पण टेम्परेचर चेंज होणार नाही, टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. लेट अस कन्सिडर 2 systems A and B interacting with each other and isolated from the surrounding as shown in figure. तर फिगर मध्ये तेच दाखवलेलं आहे. पुन्हा जी बाहेरची वॉल आहे ती ॲडियाबॅटिक वॉल आहे, त्या वॉल मधून हीट कॅनॉट ट्रान्सफर किंवा हीट कॅनॉट पास थ्रू द वॉल, ॲडियाबॅटिक वॉल. आणि आतमध्ये डॉटेड लाईनने एक वॉल दाखवलेली, ए आणि बी सिस्टीमच्या मध्ये एक डॉटेड लाईन मध्ये वॉल दाखवली, ती डायथर्मिक वॉल आहे. इफ द 2 systems आर इन कॉन्टॅक्ट विथ ईच अदर, ए एक सिस्टीम आहे, बी एक सिस्टीम आहे. इफ द 2 systems आर इन कॉन्टॅक्ट विथ ईच अदर थ्रू डायथर्मिक वॉल, आतमधली डायथर्मिक वॉल आहे. The values of variables of system A and values of variables of system B. Values of variable म्हणजे काय, तर टेम्परेचर, प्रेशर आणि व्हॉल्यूम.
तर ए आणि बी च्या व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल्स विल चेंज विथ टाइम, विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होईल, परंतु आफ्टर सम टाइम दे रिमेन्स कॉन्स्टंट. फॉर एक्झाम्पल ए चे टेम्परेचर 50 असेल, बी चे टेम्परेचर 40 असेल, तर 50 टेम्परेचर बी ला पण येईल, दोघांचे टेम्परेचर सारखं होईल. त्यावेळेला त्या दोघं सिस्टीम या कशा असतील, एकमेकांच्या थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असतील. द आफ्टर सम टाइम the temperature remains constant. At this stage, the system A is said to be thermal equilibrium with system B, and the equation of constraint म्हणजे काय, तर रिस्ट्रिक्शन. constraint चा अर्थ काय होतो त्या ठिकाणी, रिस्ट्रिक्शन. the equation of constraint can be written as, the constraint चे रिलेशन इक्वेशन या पद्धतीने लिहिलंय, is a function of BA म्हणजे व्हॉल्यूम ए सिस्टीमच्या. PA means pressure A system, volume B system, pressure B system is equal to 0, or is a function of x, y, x dash, y dash is equal to 0. तर हे कन्स्ट्रेंटचे रिलेशन आहे. या ठिकाणी काय आलं, टेम्परेचर काय आलं, 0 आलं. टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. 0 म्हणजे 0 नाही, टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. दोघं सिस्टीमचं टेम्परेचर सेम येतं. तर if the wall A and B is adiabatic or insulating, then there is no transfer of heat from one side to other side. मधली जी वॉल आहे ती डायथर्मिक वॉल आहे. ती वॉल जर adiabatic असेल तर A चे टेम्परेचर B ला जाणार नाही, B चे टेम्परेचर A ला जाणार नाही. त्यावेळेला कन्स्टंटचं रिलेशन काय असेल, कन्स्टंटचे रिलेशन हे खाली दिलेलं आहे, इज अ फंक्शन ऑफ ए सिस्टीम. ए सिस्टीमचं फंक्शन काय असेल, VA PA इज इक्वल टू 0, अँड फॉर बी सिस्टीम फंक्शन ऑफ बी सिस्टीम VB PB इज इक्वल टू 0. तर हे छोटे छोटे रिलेशन आहे हे तुमच्या लक्षात येईल. तिचे अर्थ कन्स्टंट रिलेशन, कन्स्टंट इज द रिस्ट्रिक्शन, आणि व्हेरिएबल थर्मोडायनामिक सिस्टीम किंवा थर्मोडायनामिक कोऑर्डिनेट्स कोणते आहेत, तर टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम. ठीक आहे. तर हे एक छोटस एक्झाम्पल घेतलं होतं की तुम्हाला थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय हे समजण्यासाठी. आणि हे जे कन्स्ट्रक्टचे रिलेशन आहे, हे कन्स्ट्रक्टचे रिलेशन आपल्याला झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक, जो आपण पीपीटी मध्ये दाखवला होता तुम्हाला, झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिकचे ज्या वेळेला आपण डेरिव्हेशन लिहू, त्या ठिकाणी हे कन्स्ट्रक्टचे रिलेशन आपल्याला कामाचे आहेत. की थर्मल इक्विलिब्रियम मध्ये केव्हा येते एखादी सिस्टीम, त्यावेळेला तिचं प्रेशर आणि व्हॉल्यूम इज इक्वल टू 0 असतो, परंतु टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट असतं. तर पुढचं इक्विलिब्रियम आहे केमिकल इक्विलिब्रियम. तर मी मागच्या लेक्चरला सांगितलं तुम्हाला, तर ऑल केमिकल रिएक्शन्स आर केमिकल इक्विलिब्रियम व्हेन अ सिस्टीम हॅज नो टेंडन्सी, when a system has no tendency to undergo either a chemical reaction or process from one part of the system to the other, it is said to be state of chemical equilibrium. तर केमिकल इक्विलिब्रियम म्हणजे जोपर्यंत तुमची केमिकल रिएक्शन होत नाही, रिएक्शन होऊन प्रॉडक्ट मिळत नाही, तोपर्यंत ते दोन जे सॉल्ट असतील ते केमिकल इक्विलिब्रियम मध्ये येणार नाहीत. When a system has no tendency to undergo either a chemical reaction or process, for example, कॅडमियम क्लोराईड घेतलं आणि झिंक क्लोराईड घेतलं, हे दोघं सॉल्ट आहेत. हे सॉल्ट ची रिएक्शन झाल्यानंतर कॅडमियम आणि झिंक असा प्रॉडक्ट मिळेल, क्लोरीन क्लोरीन सोल्युबल राहील, आणि कॅडमियम आणि झिंक असे दोन मेटलच्या काय होईल, अलाय होईल. बरोबर आहे. जोपर्यंत त्यांचे अलाय होत नाही, त्यांची केमिकल रिएक्शन लागत नाही, तोपर्यंत ते दोघं सॉल्ट एकमेकांच्या केमिकल इक्विलिब्रियम मध्ये येतील का, नाही येणार. जोपर्यंत सॉल्ट वेगळे आहेत, त्यांना आपण मिक्स करत नाही, तोपर्यंत ते कसे असतील, टू अंडरगो आयदर केमिकल रिएक्शन. When a system has no tendency to undergo either a chemical reaction or process from one part of the system to the other, it is said to be a state of chemical equilibrium. तसंच चौथा जो टाइप आहे तो इलेक्ट्रिकल इक्विलिब्रियम आहे. When there is no electrical potential gradient with a system, इलेक्ट्रिकल सर्किट असतात, त्या इलेक्ट्रॉनिकचे प्रॅक्टिकल तुम्ही केलेत, इलेक्ट्रॉनिक सर्किट असतात, तर देर इज नो इलेक्ट्रिकल पोटेन्शियल ग्रेडियंट.
एका सर्किट मध्ये पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय, व्होल्टेज. when there is no electrical potential gradient, when a system with a system, it is said to be state of electrical equilibrium. Potential gradient जो असेल तो potential gradient when there is no electrical potential gradient म्हणजे काय, जसं टेम्परेचरचं एक्झाम्पल दिलं की आपण रूम मध्ये बसलोय, रूमचं टेम्परेचर आणि आपल्या बॉडीचे टेम्परेचर सेम येतं, रूम टेम्परेचर आणि बॉडी टेम्परेचर सेम असतं, त्याच्यामध्ये फरक नसतो, कॉन्स्टंट टेम्परेचर असतं, दोघांचे कॉन्स्टंट टेम्परेचर असतं. तसं एक सर्किट मध्ये पोटेन्शियल ग्रेडियंट 5 व्होल्ट असेल, तसंच दुसऱ्या सर्किट मध्ये पण पोटेन्शियल ग्रेडियंट 5 व्होल्ट असेल, म्हणजे व्होल्टेज दोघं सर्किट मध्ये सारखं असेल, त्यावेळेला ते दोघं सर्किट कसे म्हणू आपण, इलेक्ट्रिकल इक्विलिब्रियम मध्ये आहेत. when there is no electrical potential gradient, कोणत्याही दोघं सर्किट्स मध्ये पोटेन्शियल ग्रेडियंट नसेल, म्हणजे दोघं सर्किट मधलं व्होल्टेज कसं आलं, सारखं आलं. विथ अ सिस्टीम इट इज सेड टू बी स्टेट ऑफ इलेक्ट्रिकल इक्विलिब्रियम. ते सिंपल कन्सेप्ट आहेत. तर हे तुम्हाला 1 मार्काला 2 मार्काला मेकॅनिकल इक्विलिब्रियम, थर्मल इक्विलिब्रियम, केमिकल इक्विलिब्रियम आणि इलेक्ट्रिकल इक्विलिब्रियम विचारलं जातं. तर आता पुढची जी आहे, तर पुढची आयसोथर्मल चेंज. तर ह्या दोघं कन्सेप्ट महत्वाचे आहे, ॲडियाबॅटिक चेंज आणि आयसोथर्मल चेंज. कारण आपल्याला जे पुढे कार्नोट हीट इंजिन पाहिजे, कार्नोट सायकल पाहिजे, तर त्याच्यामध्ये आयसोथर्मल चेंज आणि ॲडियाबॅटिक चेंज. तर आयसोथर्मल तुमच्या लक्षात आलं की ज्या ठिकाणी टेम्परेचर चेंज होतं त्याला आयसोथर्मल चेंज म्हणतो. आणि ॲडियाबॅटिक चेंज मध्ये टेम्परेचर चेंज होत नाही, कारण त्या ठिकाणी ॲडियाबॅटिक वॉल असते. तर आयसोथर्मल चेंज म्हणजे काय, चेंज इन स्टेट ऑफ सिस्टीम ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. चेंज इन स्टेट ऑफ सिस्टीम ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर इज कॉल्ड आयसोथर्मल चेंज. एक्झाम्पल तेच आहे, पुन्हा मी रूमचंच एक्झाम्पल देतो की आपण रूम मध्ये बसलोय, रूमचं टेम्परेचर आणि आपल्या बॉडी टेम्परेचर कसं आलं, कॉन्स्टंट आलं, सेम आलं, 0 नाही. रूम टेम्परेचर आणि आपल्या बॉडीचे टेम्परेचर कसं आलं, सारखं आलं. तर ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर चेंज इन स्टेट ऑफ सिस्टीम ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर इज कॉल्ड आयसोथर्मल चेंज. and the system is said to undergo isothermal change is महत्वाचं चेंज इन टेम्परेचर dt. स्मॉल d ला काय म्हणतो आपण, चेंज इन, कॅपिटल T म्हणजे काय, टेम्परेचर, विच इज इक्वल टू 0. चेंज इन टेम्परेचर इज इक्वल टू 0. आयसोथर्मल चेंज मध्ये dt इज इक्वल टू 0. दोघं रूम मध्ये असलेला पर्सन आणि रूमचे टेम्परेचर यांच्यामध्ये डिफरन्स नसतो, चेंज इन टेम्परेचर नसतं, विच इज इक्वल टू चेंज इन स्मॉल टेम्परेचर. डी ची व्हॅल्यू म्हणजे स्मॉल, चेंज इन टेम्परेचर 0 असेल. दिस टाइप ऑफ चेंज टेक प्लेस व्हेन सिस्टीम कंटेन इन परफेक्टली कंडक्टिंग कंटेनर. म्हणजे एखादं कंटेनर असेल, त्या कंटेनर मध्ये जी सिस्टीम असेल, ज्या ठिकाणी एक कंटेनर मधले जे पार्ट्स असतील त्याचं टेम्परेचर आणि कंटेनर मधलं टेम्परेचर ज्या वेळेला सेम होतं, त्यांच्यामध्ये टेम्परेचर डिफरन्स राहत नाही. दिस टाइप ऑफ चेंज टेक प्लेस व्हेन अ सिस्टीम कंटेन इन परफेक्टली कंडक्टिंग कंटेनर. म्हणजे टेम्परेचर वाहून जातं त्या ठिकाणी, पण रूम मध्ये येतो, रूम टेम्परेचर आपल्या बॉडीपर्यंत ट्रान्सफर होतं मोशन मध्ये. हे काही सांगावं लागत नाही, रूम टेम्परेचर आपल्या बॉडीला मिळतं, आपल्या बॉडीचे टेम्परेचर जास्त असेल तर ते रूम टेम्परेचरशी मॅच होतं, बरोबर. तर this type of change take place when a system is contained in perfectly conducting container because the heat produced or absorbed during the change will flow out to the surrounding. म्हणजे काय, तर हीट जी आहे ती प्रोड्यूस होते किंवा ऍब्सॉर्ब केली जाते. आपण उन्हातून आलो, रूम मध्ये बसलो, आपलं बॉडीचे टेम्परेचर जास्त आहे, बरोबर. आपण रूम मध्ये बसलो, रूमचे टेम्परेचर कमी आहे, रूमचे टेम्परेचर आपण काय करतो, ऍब्सॉर्ब करतो, आणि आपलं जे हॉट टेम्परेचर असतं ते काय करतो, प्रोड्यूस. पूनम अनम्यूट हो.
ऐकताय तोपर्यंत जास्त नको करू पूनम माझं. अनम्यूट हो पूनम. तर this type of change take place when a system is contained in perfectly conducting container, because the heat produced or absorbed during the change will flow out to the surrounding or flow in form of surrounding. Therefore, temperature of the system remains unchanged. After some time, the temperature of the system remains unchanged. सुरुवातीला एखाद्या सिस्टीम मध्ये एखाद्या बॉडीचे टेम्परेचर जास्त असेल, परंतु आफ्टर सम टाइम the temperature of the system remains unchanged. त्या सिस्टीम मध्ये असलेले सगळे जे पार्ट्स असतील त्यांचे टेम्परेचर रिमेन्स अनचेंज्ड. इन प्रॅक्टिकल, हे महत्वाचे, इन प्रॅक्टिकल no perfect conductor is available and therefore perfect occurrence of isothermal change is impossible. Isothermal change is slow process. Water is converted into its vapor at constant temperature and undergoes an isothermal expansion. तर in practice मध्ये there is no perfect conductor. म्हणजे हीट ट्रान्सफर होणार, हीट ज्याच्यातून ट्रान्सफर होते त्याला काय म्हणतो आपण? कंडक्टर. परफेक्ट कंडक्टर म्हणतो ज्याच्यातून हीट ट्रान्सफर होते. आता आपण वूड घेतलं, लाकूड घेतलं, लाकूड मधून हीट ट्रान्सफर होते का? नाही होत. कॉपर घेतलं तर कॉपर इज द गुड कंडक्टर, त्याच्यातून हीट ट्रान्सफर होते. पण इन प्रॅक्टिकल नो परफेक्ट कंडक्टर इज अवेलेबल अँड देअरफॉर परफेक्ट अकरन्स ऑफ आयसोथर्मल चेंज इज इम्पॉसिबल. म्हणजे दोन सिस्टीमचं टेम्परेचर सारखं येण्यासाठी असा परफेक्ट कंडक्टर नाही, आणि म्हणून आयसोथर्मल चेंज मिळवण्यासाठी इट इज इम्पॉसिबल. आयसोथर्मल चेंज इज स्लो प्रोसेस आहे. कारण काय? आफ्टर सम टाइम म्हणतो आपण. एखादी सिस्टीम असेल, त्या सिस्टीम मध्ये एखादी दुसरी त्या सिस्टीमच्या पार्ट त्या ठिकाणी आफ्टर सम टाइम दे बिकम्स इन थर्मल इक्विलिब्रियम. आता एक्झाम्पल दिलं इथं, वॉटर आहे. वॉटरला आपण हीट करतो, बरोबर? वॉटर हळूहळू तापतं. एकदम वॉटर बॉईल होतं का? नाही. मग ही स्लो प्रोसेस आहे. आयसोथर्मल चेंज जो आहे इट इज स्लो प्रोसेस. वॉटर इज कन्वर्टेड इनटू इट्स वेपर. वॉटर सुरुवातीला तापतं बॉईल होतं, बॉइलिंग टेम्परेचरला बॉईल होतं आणि नंतर वेपराइज होतं. वॉटर इज कन्वर्टेड इनटू इट्स वेपर ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. 98 डिग्री सेंटीग्रेडला वॉटरचे रूपांतर कशामध्ये होतं? वेपरमध्ये होतं. अँड अंडरगोज अँड आयसोथर्मल एक्सपान्शन. त्यावेळेला काय होतं? आयसोथर्मल एक्सपान्शन होतं. वॉटर मॉलिक्युल्सचं रूपांतर वेपर स्टेटमध्ये होतं. वॉटर मॉलिक्युल कसे असतात? लिक्विड स्टेटमध्ये असतात, बरोबर? आणि आपण त्याला वॉटर मॉलिक्युलला हीट करत गेलो, 98 डिग्रीला ते बॉईल झालं, तर बॉईल होऊन त्याच्या एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये रूपांतर होतं. लिक्विड स्टेटमधून कोणत्या स्टेटमध्ये रूपांतर होतं? वेपर स्टेटमध्ये रूपांतर होतं. आणि त्याला म्हणायचं आयसोथर्मल एक्सपान्शन. वॉटर मॉलिक्युल्सचा व्हॉल्यूम कमी असतो आणि वेपर मॉलिक्युल्स जास्त निघतात. आलं लक्षात? तर ही सिंपल कन्सेप्ट आहे, तुम्हाला हे समजल्या पाहिजे. तर आयसोथर्मल चेंज म्हणजे काय? आयसोथर्मल चेंज इन द स्टेट ऑफ सिस्टीम ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. कॉन्स्टंट टेम्परेचरला आयसोथर्मल चेंज होतो, किंवा चेंज इन टेम्परेचर इज इक्वल टू 0 असतं. आलं लक्षात? तर हे साध्या सिंपल गोष्टी आहेत. आज आपण आयसोथर्मल चेंज फक्त पाहतोय. उद्या आपण ॲडियाबॅटिक चेंज घेणार आहे. ज्यांची प्रेझेंटी टाकायची राहिली असेल त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. कोणाला काही अडचण असेल तर मला विचारू शकतात, अनम्यूट होऊन विचारू शकतात. 31च पार्टिसिपंट्स आहेत आज, बाकीचे जॉईन नाही होत. सर हा बोला गायत्री.
उद्या तुमचं नाही राहणार ना सर लेक्चर? हो, उद्या पण राहील. गुरुवार, शुक्रवार, शनिवार आपला 2 वाजेचा टाइम राहील आता. म्हणजे हो. नवीन टाइम टेबल टाकलंय ना, त्याच्यामध्ये 2 वाजता फिक्स दाखवलेलं आहे. 2 वाजताची लिंक मी अगोदर पाठवत जाईल तुम्हाला ग्रुपवर.